दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव। लंबोदर तू विनायका तू वल्लोळेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया लंबोदर तू विनायका तू। नवी मुंबई के सानपाड़ा में सोनखार का राजा गणेश पंडाल को पुस्तकों के गांव की तर्ज पर बनाया गया है। इस पंडाल में जगह जगह पौधे लगाए गए हैं और यहाँ पर बिठाई गई गणपति की प्रतिमा रद्दी से बनाई गई है। यह मूर्ति आसानी से पानी में गल जाती है, जिसकी ऊंचाई लगभग 9 फुट है और 4 लोग इसे आसानी से उठा सकते हैं। इस प्रतिमा को मूर्तिकार मोरेश्वर पवार ने बनाया है। वह उनके वर्षों से कागज की मूर्तियां बनाते चले आ रहे हैं। मूर्ति बनाने की कला उनके अपने पिता से सीखी है। मंडल के अध्यक्ष निशांत भगत ने बताया कि गणेश मंडप में जगह जगह प्रेरणादायी वाक्य लिखे गए हैं, जो पुस्तक पढ़ने के महत्व को रेखांकित करता है। प्रवेश द्वार पर एक तरफ संतों की और दूसरी तरफ साहित्यकारों की तस्वीरें और नाम लगाए गए हैं। साथ ही पंडाल में दर्जनों मूल्यवान और प्रेरणादायी पुस्तकें रखी गई हैं, जिन्हें देखकर आने वाले भक्तों को पढ़ने की प्रेरणा मिलती है। हम गणपति विसर्जन और आगमन के अवसर पर गुलाल नहीं उड़ाते हैं और न ही डीजे बजाते हैं। उन्होंने कहा कि महाबलेश्वर के भिलार गांव को पुस्तकों के गांव के रूप में विकसित किया गया है। उसी गांव से प्रेरणा लेकर हमने अपने मंडल को पुस्तकों के गांव में तब्दील किया है। आज युवा मोबाइल में इतना ज़्यादा खो गया है कि वे पुस्तकें पढ़ना भूल गया है, लेकिन वास्तविकता यह है कि जो जितना पढ़ेगा वह जीवन में उतना ही आगे जाएगा। रात के समय मोबाइल का अधिक इस्तेमाल करने से पहले आंखों पर बुरा असर पड़ता है। आज युवा सुबह सोकर उठने से लेकर रात को सोने तक मोबाइल का उपयोग करते हैं। इसलिए हम आह्वान करते हैं कि कम से कम लोग रात में सोने से पहले पुस्तक पढ़कर सोएं। मंडल के संस्थापक दशरथ भगत ने कहा कि पिछले 3 दशकों में मंडल ने शिक्षा, खेल और पर्यावरण संरक्षण जैसे क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान दिया है। हर साल ज्वार और मोखाड़ा के आदिवासी विद्यार्थियों को शैक्षणिक साहित्य वितरित करने के लिए हम वहां जाते हैं। इसके अलावा परिसर में क्रीड़ा महोत्सव, पुस्तक वाचन स्पर्धा और वरिष्ठ नागरिकों के लिए भी विविध कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। मंडल पर्यावरण पूरक गणेशोत्सव मनाने पर भी विशेष जोर देता चला रहा है। भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून या वर्षी पुस्तकांचं गाव उभारण्यात आलेलं आहे। आपण बघत असाल की या ठिकाणी जे महाबळेश्वर भिलार येथील जे गाव आहे, ज्या गावामध्ये पुस्तकांचं गाव म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक घराघरामध्ये त्यांनी पुस्तकं ठेवलेली आहेत। पुस्तकाची आवड, वाचण्याची आवड निर्माण व्हावी, वाचाल हा जो एक संदेश जो आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये जर वाचन वाढवलं, वाचनातनं जर आपण बरंच काही शिकलं तर पुढच्या आयुष्यातल्या दिशा ह्या सफल होतील। आणि म्हणून त्या उद्दिष्टानं जसं भिलार या ठिकाणी पुस्तकांचं गाव उभारण्यात आलेलं आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्रातलं हे पहिलं असं गाव आहे की ज्या ठिकाणी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, वाचनामध्ये आपलं करिअर घडवलं पाहिजे आणि वाचनातनं पुढची दिशा दिली पाहिजे। त्याच पद्धतीनं या भागामध्ये आपण तुम्ही बघत असाल की सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवल जो होतो, त्या सोनखार स्पोर्ट्स फेस्टिवलमध्ये मोबाईल छोडो मैदान जोडो हा संदेश आम्ही त्या ठिकाणी दिलेला होता। म्हणजेच काय, आजच्या युगातला तरुण हा खऱ्या अर्थानं यूट्यूबमध्ये गुंतलेला आहे, इंस्टाग्राममध्ये गुंतलेला आहे, फेसबुकमध्ये गुंतलेला आहे आणि अशा परिस्थितीमधून त्याला बाहेर काढण्यासाठी चांगली सवय कुठली लावावी, तर त्यामध्ये आम्ही पुस्तक वाचण्याची सवय त्यांना जडली पाहिजे। त्यांना पुस्तक वाचून त्यांना त्या वाचनामध्ये त्यांची आवड निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही हा संदेश दिलेला आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये मोबाईल सोबतची मैत्री न करता पुस्तकासोबत मैत्री केली पाहिजे, असा संदेश देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलाय। आणि गावामध्ये जसं झाड असतं, घरं असतात, विहीर असते, अशा पद्धतीचं की त्या ठिकाणी वातावरण चांगलं असतं आणि त्या वातावरणामध्ये अभ्यासाची किंवा वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्या पद्धतीचं या ठिकाणी आम्ही पुस्तकांचं गाव उभारलेलं आहे, ज्याच्यातनं लोकांना
विविध जे जसं आपल्याला माहिती आहे की संतांची पुस्तकं असतील, महावीरांची पुस्तकं असतील, स्वातंत्र्य सैनिकांची पुस्तकं असतील, माजी मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवावा या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी पुस्तकांचं गाव उभारण्यात आलेलं आहे. तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनीच मिळून मोबाईलमध्ये पेपर वाचण्याची सवय सोडून दिली पाहिजे. रात्री झोपताना आपण मोबाईल बघण्याची सवय सोडून दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण पुस्तकं वाचण्याची सवय ही आपण जडली पाहिजे. असंच संदेश या मंडळाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपण बघत असाल की सोनखारचा राजा हा खऱ्या अर्थानं पर्यावरण पूरक आहे. जो पेपरच्या लद्द्यापासून तयार करण्यात आलेला हा गणर आहे, गणेशाची मूर्ती ही खऱ्या अर्थानं पर्यावरण पूरक आहे आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी पर्यावरणाचाही संदेश दिलेला आहे की पर्यावरणाचा ऱ्हास टाळला पाहिजे. POPची मूर्ती किंवा अन्य ज्याच्यामध्ये पर्यावरणाची हानी होऊ शकते ते वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ही कागदाच्या लद्द्यापासून तयार केलेली आहे, जे आपण सोनखारच्या राजाच्या रूपामध्ये आपण बघत आहोत. किती कागद इस्तेमाल करण्यात आला आहे? एक्झॅक्ट मला किती पेपर वापरण्यात आले ते सांगता येणार नाही, परंतु एवढं नक्की की 4 लोक ही सरळ ती व्यवस्थित उचलून ठेवू शकतील. विसर्जनाला नेताना पण आणि आम्हाला आगमनाच्या दिवशी आणताना पण कुठल्याही पद्धतीचा त्रास झाला नाही. सहज उचलून ती ठेवता येऊ शकते, एवढी हलकी ही मूर्ती सोनखारच्या राजाची आहे. लोकांना हेच आव्हान, जसं मी आता मगाशी उल्लेख केला, की वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. मोबाईलची मैत्री न करता पुस्तकांची मैत्री केली पाहिजे. हाच संदेश या देखाव्याच्या माध्यमातून आम्ही देत आहोत. ते पुस्तकं पण काय ही पुस्तकं जी आहेत ऑलरेडी आमची ज्येष्ठ नागरिक सेवा समिती पामबीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीच्या मध्ये आम्ही ऑलरेडी लायब्ररी त्या ठिकाणी ओपन केलेली आहे. अनेक पुस्तकं, प्रत्येक कादंबऱ्या आणि अनेक असे पुस्तकं त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत. जर समजा एखादा भाविक या ठिकाणी येऊन त्यांनी पुस्तकाची अपेक्षा असेल तर बाहेर आम्ही एक स्टॉल लावलेला आहे. त्यासोबतच त्यांना चांगल्या कन्सेशनमध्ये सवलत दरामध्ये ही पुस्तकं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही नागपूर सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून आम्ही ठेवलेली आहे. पुस्तक कनौजी के साथ पंकज यूनुस की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.